माझ्या विरोधात उमेदवार आहेत ते काही इनमॅच्युअर पॉलिटिशियन आहेत. त्यांना त्यांच्या एकंदर त्यांची पार्श्वभूमी सगळी गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे 2019च्या निवडणुकीला वारंवार सर्वे करून शरद पवारांनी या मतदारसंघामधून माघार घ्यावी लागलेली आहे. मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवतो म्हणून मावळत्या सूर्याची शपथ घेतलेले पवार साहेबांनी छोटा बंधारा सुद्धा या मतदारसंघामध्ये बांधला. तर माझी अपेक्षा होती की त्यांनी ही निवडणूक लढवावी. विजयसिंह मोहिते पाटील म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील नव्हे. विजयदादा हे लोकातले नेते कालही आहेत, आजही आणि उद्याही असणार आहेत. या वयामध्ये त्यांना आराम करायचा सोडून ही माणसं त्यांना व्हीलचेअरवरून पळवतात. रणजित मोहिते पाटील हे कालही कधी कोशामधनं बाहेर पडले नव्हते. तर विजयसिंह मोहिते पाटलांच्या कुटुंबावर ही वेळ आली नसती. त्यांना सातत्याने पक्ष बदलावे लागले नसते. मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा कालही माझे संबंध चांगले आहेत, आजही माझे संबंध चांगले आहेत की मी त्यांच्या कुठल्याही पाठीत खंजीर खुपसलेला नाही. रामराजे हे कालही माझ्या विरोधात होते, आज फलटणला खासदार की मी ते विकास कामं होत आहेत, मी विकास कामं करतोय म्हणून हे छुपा विरोध करण्यामध्ये त्यांची व्यस्त आहे. त्यामुळं मी मोहिते पाटलांना सांगितलं की रणजितसिंह नाईक निंबाळकर कुठल्या पट्ट्याला बांधणारा खासदार नाही. नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना. आज आपण जमलेलो आहोत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आणि माढ्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आपल्याला लाभलेले आहेत आपल्या व्यासपीठावरती. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. आमचं लगावती चॅनल आहे आणि आम्ही लोकसभेचं कव्हरेज करतोय सध्या. कसा चाललाय प्रचार तुमचा माढ्यामध्ये? प्रचार उत्तम चाललेला आहे आणि आम्ही जे मतदारसंघामध्ये कामं केली त्याच्यामुळं लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रती किंवा मी लोकसभेचा उमेदवार म्हणून किंवा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या प्रती लोकांची खूप श्रद्धा आहे. अलीकडेच मोदींची सभा देखील पार पडली होती. काय वारं बदललंय माढ्यातलं? हे वारं बदललं म्हणण्यापेक्षा वारं काल पण आमचं होतं, आजपर्यंत उद्या पण आमचंच वारं असणार आहे. पण सध्याची जी राजकीय समीकरण इथनं बदललेली पाहायला मिळत आहेत. मोहिते पाटील आता तुमच्या विरोधात उमेदवार आहेत आणि सोलापूर जिल्ह्यात पाहायचं झालं तर पवार, मोहिते पाटील आणि शिंदे असे 3 घराणे एकत्र आलेले आहेत तुमच्या विरोधात. त्यांचा प्रचारही चालू आहे. काय आव्हान आहेत तुम्हाला त्यांची? आमच्या जिल्ह्यामध्ये शिंदेचा काही आम्हाला डिस्टर्बन्स नाहीये आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये प्रभाव आहे. निश्चितपणे माझी निवडणूक ही मोहितेंच्या विरोधात न होता शरद पवार हे स्वतः निवडणूक लढतात या पद्धतीने राष्ट्रवादी व्यूहरचना करते. पूर्वी शरद पवार साहेब या मतदारसंघामध्ये खासदार होते. माझ्या विरोधात उमेदवार आहेत ते काही इनमॅच्युअर पॉलिटिशियन आहेत. त्यांना त्यांच्या एकंदर त्यांची पार्श्वभूमी सगळी गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे. त्यांना आम्ही पब्लिकली कुठला ऍक्सेप्टन्स नाहीये. त्यांचे जर तुम्ही ॲफिडेविट वाचलं तर त्यांच्यावर 34-35 वेगवेगळ्या प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे ज्यांनी लोकांनी त्यात त्यांनी लिहिलेले की लोकांचे पैसे देऊ शकलो नाही, असं करू शकलो नाही. तर अशा फसवणूक करणाऱ्या माणसाच्या विरोधात मला लोकसभा लढवत असं मला वाटत नाही. आणि जनतेमध्ये पवार साहेबांच्या विषयी रोष आहे. या मतदारसंघातून ते खासदार होऊन गेलेले आहेत, पण किरकोळ सुद्धा कामं या मतदारसंघामधले ते करू शकलेले नाहीत. त्यामुळे 2019च्या निवडणुकीला वारंवार सर्वे करून शरद पवारांनी या मतदारसंघामधून माघार घ्यावी लागलेली आहे. आणि आज तीच परिस्थिती आहे की 2024मध्ये आपण आल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस हे केवळ बोलण्याचं माध्यम झालेलं आहे. राष्ट्रवादीमध्ये 2 शकलं झालेली आहेत आणि शरद पवारांना लोक या मतदारसंघाने अनुभवलेलं आहे. एकदा लोक फसल्यानंतर पुन्हा फसणार नाहीत. आणि निश्चितपणे या मतदारसंघामध्ये आम्ही दिलेली वचनपूर्ती हेच आमचं प्रभावी आजचं माध्यम आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा लोक आम्ही दिलेली मागची वचनपूर्ती झाल्यामुळे यावेळी सुद्धा लोक आमच्यावर विश्वास ठेवतात. इथं असं म्हटलं जातं की बारामतीचं पाणी अडवणारा खासदार म्हणजे माढ्यामध्ये शरद पवारांच्या विरोधात कोणी जायची कोणाची हिंमत नव्हती आणि तुम्ही आज त्यांच्या विरोधात उभे आहात. ही लढाई म्हणजे निंबाळकर वर्सेस मोहिते अशी नाहीच आहे. बिलकुल नाही. तुम्ही शरद पवारांच्या विरोधात इथं आव्हान म्हणून उभे आहेत अशीच आहे. आमची निवडणूक शरद पवारांनी केलेल्या फसवणुकीसाठी आहे. या मतदारसंघामध्ये शरद पवारांना आम्ही सर्वांनी मदत केली होती. आम्हाला त्यांनी वचन दिलं होतं की माढा मतदारसंघातील फलटणची रेल्वे आम्ही चालू करून देतो.
बारामतीला जे त्यांनी पाणी वळवलं होतं, त्या पाणी वळवायच्या आधी त्यांनी आम्हाला वचन दिलं होतं की ते पाणी प्रवाहित करून या मतदारसंघातले कॅनलचे कामं करून देतो. या उलट झालं उलटच. शरद पवार साहेब खासदार झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये रेल्वे प्रकल्प त्यांनी जाणीवपूर्वक बंद पाडले आणि मतदारसंघामधलं पाणी लोणंद या ठिकाणी थांबवण्यात आलं. फलटण तालुक्याच्या बाहेर 2-4 किलोमीटरमध्ये पाणी थांबलं. मतदारसंघामध्ये येऊन दिलं नाही आणि ते पाणी बारामतीला वळवलं. या उलट जनतेने मला याकरता निवडून दिलं की फलटण तालुक्याच्या आणि माढा मतदारसंघाच्या वेशीवर असणार हे पाणी परत फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूरला जावं आणि खटाव, मान सारख्या दुष्काळी भागाचे पाण्याचे प्रकल्प प्रवाहित व्हावे. रेल्वेचा प्रकल्प सुद्धा लोणंदमध्ये बंद पडलेला. मी खासदार झाल्यानंतर मॅडम 12 दिवसामध्ये मी पाणी हे माढा मतदारसंघाला वळवलं आणि 30व्या दिवशी रेल्वे चालू झाली. मग हे जर मी करू शकत होतो तर हे शरद पवार माझ्यापेक्षा राजकारणामध्ये प्रदीर्घ अनुभवी आणि अतिशय बलाढ्य असं नेतृत्व हे महाराष्ट्राचं नेतृत्व आणि त्यांनी विकास कामं केली. आम्ही नाही म्हणत नाही, पण ते बारामती मतदारसंघामध्ये केली. बारामतीला लगोलग हा मतदारसंघ, बारामती 6 किलोमीटर ओलांडल्यानंतर किंवा 10 किलोमीटर ओलांडल्यानंतर फलटण चालू होतं. फलटणकडे येणारे रस्ते सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये जाणीवपूर्वक रस्ते केले नाहीत. रेल्वेचा प्रकल्प रेल्वे मंजूर होऊन रूळ टाकून थांबले होते. पण शरद पवार साहेबांनी एक विनंती केली नाही रेल्वे मंत्र्यांना की इथली रेल्वे चालू व्हावी म्हणून. मी गेलो, प्रधानमंत्री साहेबांना भेटलो आणि गेलेल्या विनंती केल्यानंतर लगोलग 8 ते 10 दिवसामध्ये फलटणची रेल्वे त्यांनी चालू केली. फरक एवढाच होता की यांना आदरणीय मोदीजींना या ठिकाणी काम करायचं होतं आणि शरद पवारांना काम करायची नव्हती. जाणीवपूर्वक कोणता राजकीय दृष्टिकोन ठेवून त्यांनी या मतदारसंघामध्ये अशा लोकांच्यावर रोष काढला हे कळलं नाही. मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवतो म्हणून मावळत्या सूर्याची शपथ घेतलेले पवारसाहेबांनी छोटा बंधारा सुद्धा या मतदारसंघामध्ये बांधला नाही आणि म्हणून आमचा आक्रोश आणि आमचा विरोध पवारसाहेबांच्या विरोधात आम्ही दंड थोपटले होते. माझं दुर्दैव आहे की ते पवारसाहेब या माझ्या समोर उभे राहिलेले नाहीत. माझी अपेक्षा होती की त्यांनी ही निवडणूक लढवावी. 2019ला सुद्धा मी त्यांना आव्हान दिलं होतं आणि 2024ला मी त्यांना सातत्याने आव्हान देत आलो होतो की मोहिते वगैरे हा जो धैर्यशील हा असा अंडूपांडू उमेदवार आहे, त्याचं काय फार याच्यामध्ये कन्सिडर करण्याची गरज. प्रचंड गुन्हेगारी, प्रचंड त्यांची पार्श्वभूमी तुम्ही अकलूजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल. आज सुद्धा लोकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून पैसे गोळा केले जातात. डॉक्टर, इंजिनियर या संघात टार्गेट दिलेलं आहे आणि यांच्या उमेदवारीला पैसा हे गोळा केला जातो. अशा लोकांना जनता मुळीच स्वीकारणार नाही. कोण कुठं जरी आला आणि यांच्या मागे परमेश्वर जरी उभा राहिला तरी लोक यांना स्वीकारत नसतात. मागच्या निवडणुकीत विरोधकांकडून असं म्हटलं जातं की माळशिरसमधनं लीड मिळवून देण्यामध्ये मोहिते पाटलांचा मोठा हात होता. यावेळेस ते तुमच्या मागे नाहीयेत. काही फटका बसेल का माळशिरसमध्ये? विजयसिंह मोहिते पाटीलांचा मला मताधिक्य देण्यामध्ये हात होता. विजयसिंह मोहिते पाटील म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील नव्हे. विजयसिंह मोहिते पाटलांबद्दल आमचाही आजही माझ्या ते विरोधात असले तर माझा आजही विजयसिंह मोहिते पाटलांच्या बद्दल माझा आदर आहे. विजयदादा हे लोकातले नेते कालही आहेत, आजही आणि उद्याही असणार आहेत. विजयदादांनी मला विरोध करून द्या आणि ते विजयदादाच्या बद्दल बघण्याचा दृष्टिकोन, मी विरोधक जरी आज असलो तरी विजयदादांच्या बद्दल माझा बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे. विजयदादांच्या बाबतीत लोकांना आज सहानुभूती आहे. आज त्यांना दादांना चालता येत नाही, सायकलवरनं चालावं लागतं. पण विजयदादांच्या बद्दल बघण्याचा दृष्टिकोन, त्यांना लोकांप्रती असणारं समर्पण हे त्यांच्या कुटुंबामध्ये कुणाकडेही नाही. कुटुंबामध्ये कुणीही कुठलीही संस्था काढली नाही. उलटा सगळ्या संस्था विजयदादांच्या काळामध्ये भरलेल्या संस्था. मग हे सहकार क्षेत्राविषयी बोलतायत, आम्ही खाजगी वाढवलं नाही. मग विजय शुगर कारखाना कोणी काढला होता? आलेगावचा कारखाना कोणी काढला होता? या दोन्ही कारखान्यामध्ये लोकांच्याकडनं शेअर्स गोळा केले, त्यांना पैसे दिले नाहीत माघारी, लोकांची ऊसाची पेमेंट दिली नाही. सुमित्रा पतसंस्थेच्या नावावर हजारो कोटी रुपये लोकांकडनं गोळा केले. एका खाजगी कंपनीमध्ये गुंतवणूक लोकांना करायला लावली. विजय बँक म्हणून मल्टीस्टेट म्हणून हे उमेदवार त्याचे चेअरमन होते. त्या बँकेची अवस्था काय आहे? अन्य विजयसिंह मोहिते पाटलांचं नाव हे त्यांनी धुळीला मिळवलं नाही, तर विजयसिंह मोहिते पाटलांच्या अख्ख्या कारकिर्दीला यांनी काळीमा फासलेला आहे. अशी मंडळी आज विजयसिंह दादांना ओढून ताणून आज त्यांची फरफट करतायत.
या वयामध्ये त्यांना आराम करायचा सोडून ही माणसं त्यांना व्हीलचेअरवरून फिरवतात. याच्यावरूनच त्यांचं अपयश पुढे येते. विजयदादांना लोक निश्चितपणे मानतात, याच्यामध्ये माझ्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. विजयदादा 5 वर्षामध्ये माझ्या या सगळ्या कुटुंबाबरोबर जरी मतभेद झाले असले तरी माझं विजयदादांच्या प्रती असणारी माझी श्रद्धा काल आहे, आजही, उद्याही राहील. माझ्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या जाहिराती आजही राहतील, उद्याही असतील. कारण विजयसिंह मोहिते पाटीलांच्याकडनं काही चुकलं असेल, कामं झाली नसेल, पण त्यांनी लोकांचं वाटोळं नाही केलं, असं माझं या ठिकाणचं मत आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपचे आमदार असलेले रणजित दादा मोहिते पाटील कुठे आहेत? ते नेमकी त्यांची भूमिका काय आहे? रणजित मोहिते पाटील हे कालही कधी कोशामधनं बाहेर पडले नव्हते. एक प्रकारच्या प्रोटेक्टिव्ह कोश त्यांच्याबरोबर होता, उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा, आमका मुलगा. आणि त्यांचे हे पेजेस 3 जी संस्कृती आहे पुण्या मुंबईमध्ये वापरणं, कॉफीमध्ये बसणं, आमकं करणं, अशा माळशिरस मतदारसंघामध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांनी जरी त्यांना एखाद्या गावामध्ये सोडलं आणि परत एकट्याला घरी या म्हटलं तर ते येऊ शकत नाहीत. अजिबात त्यांचा त्या माळशिरस मतदारसंघाशी देणं घेणं नाही, लगाव नाही. कामा एवढे मोठी त्यांना खासदारकी मिळाली होती. 3 वेळा ते विधान परिषदेचे सदस्य झालेले आहेत. मी जे कामं मतदारसंघामध्ये केले, रेल्वेची कामं असतील किंवा नीरा देवगरचे पाण्याचा प्रश्न सोडवलेला असेल किंवा यमाईचं मंदिर केलेलं असेल, यापैकी एक जरी काम त्यांना करता आलं असतं किंवा एकही सकारात्मक काम रणजितसिंह मोहिते पाटलांना करता आलं असतं तर विजयसिंह मोहिते पाटलांच्या कुटुंबावर ही वेळ आली नसती. त्यांना सातत्याने पक्ष बदलावे लागले नसते. आणि एकंदरच लोकांच्या प्रती नैराश्य या मुलांच्या बद्दल आहे की ज्यांनी संस्था ह्या डुबवल्या आणि पैसे खाजगी आयुष्यासाठी त्यांच्या चैनीसाठी वापरले. आज लोकांची लग्न अडकलेली आहेत, लोकांची मुलांची शिक्षण अडकली. केवळ या रणजितसिंह मोहिते पाटील असतील, त्यांनी ते जिल्हा बँकेचे चेअरमन होते. त्या बँकेत हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. त्या बँकेची चौकशी लागलेली आहे, त्याच्यावर प्रशासक नेमलेला आहे. मग अनेक याच्यामध्ये ही लोकांनी ग्राउंडवर येऊन मातीमध्ये येऊन कधी काम न केल्यामुळे आज मिळालेले पैसे ओरबाडायचे, गबाड घ्यायचं आणि मुंबईला जायचं, अशा प्रकारची ही संस्कृती यांच्या कुटुंबामध्ये रमली. आणि त्यामुळं आज माळशिरस तालुका सोडा संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा आक्रोश आहे. विजयदादांच्या शिवाय पान न हलणारा सोलापूर जिल्हा, आज सोलापूर जिल्हा मोहिते कुटुंबियांच्या विरोधामध्ये सर्व आमदार आहे. पण तुमचं मोहिते घराण्याशी कुठं बिनसलं होतं? तुम्ही सोबत होतात मागच्या वेळेस. मोहिते घराण्याचं माझं असं बिनसलं मॅडम, आमचा या ठिकाणी कारखाना आहे. आम्ही कारखान्याचे दर आम्ही नेहमी ऊसाचे दर आम्ही रणजितसिंह मोहिते पाटील देत असलेल्या कारखान्यापेक्षा आमचे 500 ते 600 रुपयांनी दर जास्त जातात. यांचं म्हणणं आलं की आमच्या कारखान्याला बरोबरीने दर द्या. माळशिरसमध्ये आम्ही माळशिरसच्या लोकांच्यासाठी रस्त्यासाठी दर वाढवण्यासाठी बैठक लावली. यांचं म्हणणं बैठकीला येऊ नका, अधिकारी तुम्ही घरी बोलवून घ्या. याचबरोबर जे उत्तमराव जानकर जे आहेत त्यांच्या मुलाच्या लग्नाला मी गेलो. या महाशयाने मला फोटो पाठवला आणि सांगितलं तुम्ही लग्नाला कसं गेला? मी म्हटलं लग्न मयत हे राजकारणाच्या पलीकडचं असतं. उत्तमराव जानकर माझे आज जरी विरोधक असले तरी विरोधकाच्या लग्नाला जाऊ नये किंवा मैतीला जाऊ नये ही भूमिका अतिशय चुकीची होती, बालिश वृत्तीची ही भूमिका होती. त्यामुळं मी मोहिते पाटलांना सांगितलं की रणजितसिंह नाईक निंबाळकर कुठल्या पट्ट्याला बांधणारा खासदार नाही. अशा अनेक खासदारकी गेल्या तरी चालेल. लोकांच्या प्रती असणारी माझ्या कुटुंबाची नाळ, माझी माणुसकी मी तोडणार नाही. ऊसाचे दर मला जे शक्य आहे ते मी जास्तीत जास्त ऊसाचे दर देण्याचा माझा प्रयत्न राहील. मी कुणाच्या दबावाखाली येऊन खासदारकी आणि बाकी गोष्टीसाठी पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज करणारा नव्हतो, म्हणून माझे त्यांचे खटके उडत गेले. यावेळेस नीरा देवगरचं पाणी आम्ही सोलापूर जिल्ह्याचा प्रश्न माळशिरसचा सोडवत होतो त्यावेळेस त्यांचं म्हणत होतं ही धनगर समाजाची गावं आहेत, ही कायम आमच्या विरोधात असतात, आम्हाला सोडवायचे असतं तर आम्ही सोडवलं असतं, तुम्ही याच्यामध्ये भानगडीत पडू नका. या विरुद्ध जाऊन मी ते गावांचा पाण्याचा प्रश्न 16 गावाचे असतील 22 गावाचा असेल पाण्याचा प्रश्न मिटवला. हे सर्व झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये एक अस्थिरता आली की हाच खासदार राहिला तर यांच्या कुटुंबाकडे कोणी जाणार नाही, या कुटुंबाकडे
जे आज चुकीच्या पद्धतीने द्वेषाचं राजकारण करतायत, दहशतीचं राजकारण करतायत, हे होणार नाही म्हणून त्यांचा आणि माझा संघर्ष चालू झाला. त्यांना कुठेतरी भीती होती की तुमच्या वर्चस्वामुळे त्यांची गढी कुठेतरी निश्चितपणे ढासळली जाईल. त्यांच्यामध्ये ती भीती राहिली. ज्या पद्धतीचा कामाचा वेग, स्पीड आणि लोकांच्या प्रती असणारे निर्माण होत असलेलं भाजपचं वर्चस्व हे त्यांना खटकत होतं. म्हणून त्यांनी नगरपालिकेला भाजपमध्ये असताना अपक्ष पॅनल टाकलं. आता मोहिते पाटलांच्या वर्चस्वाची लढाई म्हटली जाते. ही निवडणूक जिंकणं हारणं त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. त्यांच्या वर्चस्वाची निश्चितपणे आहे. तुम्हाला काय वाटतं मोहिते पाटलांचे पुढचे वारसदार कोण असतील? धैर्यशील असतील? विजयदादांचं कर्तृत्व घेऊन एकही जन्माला आलेलं नाही आणि आज तरी त्यांच्या कुटुंबामध्ये मला कोण वारसदार पुढं माहिती नाही, भविष्यामध्ये कोण येऊ शकतं त्यांचा नातू पंतू अंक. पण आत्ताची पिढी, सगळी पिढी ही एक वेगळ्या प्रवृत्तीची, लाडात वाढलेली, लोकांची नाळ तुटलेली, लोकांचे पैसे वरबडणारी पिढी आहे. आता तरी मला कोणी यांच्या विजिबिलिटी दिसत नाही. उत्तमराव जानकर आता तुमच्यासोबत नाहीयेत, पण याचा फटका तुम्हाला कुठे बसेल का या निवडणुकीत? नाही, राजकारणामध्ये मॅडम असं तुम्ही राजकीय भूमिका स्वतःच्या स्वार्थासाठी जर मांडली की मला आमदारकी देत आहेत म्हणून मी भूमिका घेते, तुम्हाला आमदारक्या देण्यासाठी किंवा याच्यासाठी लोक एक होत नाही. त्याला एक भूमिका लागते. लोकांच्यासाठी कोणत्या मुद्द्यावर तुम्ही एकीकरण झालं, यांना खासदार व्हायचंय आणि यांना आमदार व्हायचंय म्हणून यांनी एकमेकाला शब्द दिले. लोकांना 6 महिने पूर्वीच त्यांनी अंतर्गत युती केली आणि खासदाराला पाडायची भूमिका घेतली. हो, ते म्हणाले पण होते की आम्हाला 6 महिन्यापूर्वीच कळलं होतं, स्पष्ट होतं की उमेदवारी मिळणार नाही. आता मला पाडणे म्हणजे ही विकास कामं, रेल्वे होऊ घातलेली आहे, पाण्याचे प्रकल्प होऊ घातलेले आहेत, मतदारसंघामधले विकास कामं होतात, रस्ते होत आहेत, पालखी महामार्ग होत आहेत, 2-2 पालखी महामार्ग होत आहेत, पाण्याचे प्रकल्प होत आहेत, हर घर जल योजना होती. हे थांबवायची लोकांची इच्छा नाही. यांना खासदारकी, यांना आमदारकी मिळण्याकरता हे लोक एक झालेले आहेत. कुठलाही सार्वजनिक उपक्रमाखाली जर एक झाली असती, संघर्षाकरता एक झाली असती, कदाचित कृष्णा फ्लडसाठी एकत्र झाली असती, लोकांनी मान्य केलं असतं. व्यक्तिगत स्वार्थासाठी जर दोघं मिळून डोळे पिटू आणि आम्ही वाटीमधलं दूध पिऊ या भूमिकेने ते जर एकत्र झाले असतील तर जनता, आजची जनता ही उमेदवारापेक्षाही हुशार आहे, माझ्यापेक्षाही मतदार हुशार झालेला आहे आणि मतदारांनी हे ओळखलं यांचं. हे होत नाही. मुंबई बँगलोर बुलेट ट्रेन जी जाणार आहे ती इथनं जाणार आहे असं तुमचं म्हणणं होतं की बुलेट ट्रेन येणार आहे असं आम्ही समजू का? म्हणजे कधी येणार आहे? बुलेट ट्रेनला या टेक्निकल फिजिबिलिटी रिपोर्ट त्याचा सबमिट झालेला आहे आणि देशामधला हा दुसरा टप्पा आहे. पहिला मुंबई अहमदाबादचा टप्पा मंजूर झाला, त्याचं काम चालू झालेलं आहे आणि हा 2 लाख कोटीच्या आसपासचा हा प्रकल्प आहे. तर हा मंजुरीच्या दुसऱ्या टप्प्यावर आहे. फलटण पंढरपूर रेल्वे मंजूर झाली, त्याला बजेटमध्ये त्यांनी प्रावधान दिले, राज्य सरकारने पैसे दिलेले आहेत. याच्यानंतर कितीतरी पट आणि कितीतरी महाग असा हा बुलेट ट्रेनचा टप्पा आहे. हा दुसरा प्रकल्प राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने एकत्र मिळून घेतलेला आहे. निश्चितपणे पहिला प्रकल्पचा अंतिम टप्प्यामध्ये आला हा आपला. तरी किती साधारण किती काळ लागेल? माझा अंदाजाने 3 वर्ष लागतील याला, पुढचे 3 वर्ष लागतील याला प्रकल्प मंजूर व्हायला आणि त्याच्या पुढे 3 वर्ष लागतील प्रकल्प चालू व्हायला. अच्छा. आम्हाला दिसून येते की तुम्ही आधी काँग्रेसमध्ये होता तेव्हा पृथ्वीराज चव्हाणांचे खास होतात आणि आता भाजपमध्ये आलात, फडणवीसांचे खास आहेत असं म्हटलं जातं. खास होणं हे कसं जमतं तुम्हाला? खास होणं हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा कालिक माझे संबंध चांगले आहेत, आजही माझे संबंध चांगले आहेत की मी त्यांच्या कुठल्याही पाठीत खंजीर खुपसलेला नाही. शरद पवारांची माझी भूमिका जुळणार नाही आणि माढा लोकसभेला 2019 साली मी शरद पवारांचं काम करू शकत नसल्यामुळे माझी भूमिका ही चर्चा करून निर्णय घेऊन त्यांच्या मी अशी चर्चा करून मी बाहेर पडलो. फडणवीस साहेबांच्या बरोबर माझी भूमिका चांगली आहे, आजही आहे, उद्या आहे, पण जुनी नाती आम्ही नवीन नाती बनवण्यासाठी तोडत नसतो. ज्या पद्धतीने विजयदादांच्या बद्दल मला आदर आहे. त्यांनी माझ्या विरोधात कुठलीही भूमिका घेतली तरी माझा त्यांचा आदर कमी होणार नाही. आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या बाबतीत मी कालही सांगितलं, जर पृथ्वीराज बाबांनी मला सांगितलं असतं की तू निवडणूक लढू नको तर रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडणूक लढला नसता. त्यांना माझी भूमिका कुठेतरी पटली होती, त्यामुळे त्यांनी मला राजीनामा द्यायला परवानगी दिली. अच्छा. तुम्ही दिल्लीत पण गेला तर सहकुटुंब नरेंद्र मोदींच्या भेटीला जातात, आम्ही पाहिले. मोदींच्याही जवळचे तुम्ही मानले जातात इथले खासदार म्हणून. काय मोदींसोबतचं नातं आहे, काय कन्व्हर्सेशन होतं? आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींचं आणि माझं नातं एक शेतकरी, ऍग्रिकल्चरलिस्ट
एक उद्योगपती की हम्म. ज्याच्यामध्ये कृषी व्यवसायावर प्रक्रिया करणारा, ज्याच्यामध्ये ऍडव्हान्स डेव्हलपमेंट, प्रोसेसिंग, पोस्ट हार्वेस्टिंग मॅनेजमेंट, देशाची भूमिका काय असली पाहिजे, एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये भूमिका काय पाहिजे, इम्पोर्टच्या संदर्भामध्ये भूमिका पाहिजे, कृषी क्षेत्रामध्ये आपण कोणतं तंत्रज्ञान आणलं पाहिजे, हे सातत्याने माझी चर्चा आदरणीय देशाच्या पंतप्रधानांवर असते. राजकारणावर माझी कधीच चर्चा झाली नाही. राजकारण विरहित पंतप्रधान हे खूप समजूतदार आणि खूप ऍडव्हान्स पुढारलेले विचारल्याचे आहेत आणि संपूर्ण युवकांच्या संदर्भामधले जे त्यांचे प्रश्न आहेत, भारत नवीन कसा बनवायचा आणि याच्यामधले माझे काही सजेशन्स त्यांना पटले. त्यामुळे पंतप्रधान महोदयांनी मला खूप चांगले माझ्याशी डिस्कशन झाले आणि माझ्याकडून जे काही त्यांना, आपण एवढ्या मोठ्या माणसाला सल्ला देऊ शकत नाही, पण एवढ्या माणसाला आपण विनंती करू शकतो. मी जे काही विनंती केलेल्या आहेत त्यांनी बऱ्यापैकी त्यांनी अंमलात आणल्या. इथनं महायुतीचे जे 5ही आमदार आहेत त्यांचा भरभक्कम पाठिंबा तुमच्या मागे दिसून येतो, पण आम्हाला रामराजे दिसत नाहीत कुठे प्रचारामध्ये. रामराजे हे यांच्याच वृत्तीप्रमाणे कालही माझ्या विरोधात होते, आज फलटणला खासदारकी मिळते, विकास कामं होत आहेत, मग मी विकास कामं करतोय म्हणून हे छुपा विरोध करण्यामध्ये त्यांचे व्यस्त आहेत. पण ते तर युतीमध्ये आहेत. युतीचे फायदे घेऊन छुपा विरोध करण्यामध्ये ते व्यस्त आहेत आणि तो त्यांचा स्वभाव आहे मॅडम, की दुसऱ्या कोणाला फलटणमधनं पुढे जाऊन द्यायचं नाही, हा त्यांचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावाशी सुसंगत ते वागतात. आज आणि त्यांच्यामध्ये तेवढी हिंमत पण नाही की उघड येऊन विरोध करावा. आज त्यांचं अख्खं कुटुंब त्यांनी विरोधात लावले, पण युतीचे फायदे घ्यायची ही त्यांची भूमिका आहे. जर त्यांनी विरोध करायचा होता तर युतीशी त्यांनी नातं तोडायला पाहिजे होतं आणि सरळ तुतारी हातात घ्यायला पाहिजे होती. म्हणजे स्पष्ट भूमिका कोणती घेतलेली नाही. कन्फ्युज मेंटॅलिटीमध्ये हा सगळा त्यांचं चाललंय की कुठंतरी त्यांचा प्रयत्न असं चाललाय की याचं अस्तित्व वाढून द्यायचं नाही, याला नष्ट करायचं, याला पाडायचं, ही सगळी निगेटिव्ह भूमिकेमध्ये रामराजे आहेत आणि तो त्यांचा स्वभाव आहे. आणि माणूस एखादा घाबरून एखाद्याचं रेष आपण मोठी करण्याच्या ऐवजी रेष खोडायला लागतो, तसं माझ्या पाऊल खुणा हे सातत्याने खोडायचा प्रयत्न करतात. मी दिवे लावले तर ते विझवायचा प्रयत्न करतात, मी प्रकल्प आणला तर ते हाणून पाडायचा प्रयत्न करतात. पण याच्याही पलीकडची जाऊन एक वरची महाशक्ती असते, लोकांचं प्रेम असतं. मी सातत्याने यशस्वी होत गेलो आणि ते सातत्याने अपयशस्वी होत गेले, ह्याचं दुःख कुठंतरी त्यांना टोचतंय. आमच्या लगावबत्तीच्या माध्यमातून तुम्ही माढ्याच्या मतदारांना आणि आमच्या प्रेक्षकांना काय मेसेज देऊ शकाल? लगावबत्तीच्या माध्यमातून माढ्याच्या जनतेला मी निश्चितपणे सांगतो की एक विकासाचा आलेख भविष्यात निर्माण होणारा हा मतदारसंघ आणि देशामध्ये सिंचन, रेल्वे, उद्योग, रस्ते याचा एक महाविकास पर्व गेल्या 1.5 वर्षापासून चालू झाले आणि त्याचं सातत्य राहण्याकरता निश्चितपणे माढ्याची जनता मला पुन्हा एकदा लोकसभेला संधी देईल. आपल्या प्रेक्षकांना मी निश्चितपणे लगावबत्तीच्या जे काही प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षक वर्गाला माझ्या माढा लोकसभेचा खासदार म्हणून माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. माढ्याचे खासदार तुम्ही झालात तर कोणतं मंत्रिपद मागाल? मॅडम, मला मंत्रिपद वगैरे मी मागही मागितलं नाही कधी, पण जरी संधी मिळाली तर कोणतं खातं पाहिजे? मी खूप खुश आहे मॅडम. मला माझ्या मतदारसंघाचा विकास करायला संधी मिळते. कदाचित त्याच्यापेक्षा मोठी जबाबदारी आली तर मी माझ्या लोकांना वेळ देऊ शकणार नाही याची मला थोडीशी चिंता आहे. त्यामुळे मी खासदारच ठीक आहे माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामं करायला. निश्चितच. थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलाय. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? माढ्यामध्ये काय निकाल लागू शकतो ही मुलाखत पाहून तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय मुलाखती पाहण्यासाठी लगावबत्तीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.